विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार. पुसद शहरात नगर परिषद प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून एका गंभीर शिवीगाळ प्रकरणामुळे कर्मचारी संतप्त झाले आहेत. प्रभाग क्रमांक 11 मधील नगरसेविका सौ देशमुख यांच्या पती सुधीर देशमुख यांनी नगर परिषद कर्मचाऱ्यांशी दूरध्वनीवरून अशोभनीय भाषा वापरल्याचा प्रकार उघडकीस आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे अभियंता माधवराव पाटील आणि आरोग्य निरीक्षक कैलास कलोसे यांना दूरध्वनीद्वारे अपमानास्पद शब्दांत शिवीगाळ करण्यात आली. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे व असंतोषाचे वातावरण पसरले आहे. विशेष बाब म्हणजे संबंधित व्यक्ती कोणत्याही अधिकृत पदावर नसून नगरसेविकेचे पती आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे वर्तन हे केवळ गैरवर्तन नसून शासकीय कामकाजात हस्तक्षेप करणारे आणि शिस्तभंग करणारे असल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन शाखा पुसद तसेच नगर परिषद कर्मचारी व अधिकाऱ्यांनी एकत्र येत मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले. संबंधित व्यक्तीवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. निवेदनावर युनियनचे अध्यक्ष विकी सोनवाल, उपाध्यक्ष सम्राट सापळे, सचिव जयंत उचित यांच्यासह रोहित पाशमवाड, संजय पवार, शुभम पवार, दर्शन टाक, विक्रम उंटवाल, नितीन डागर, अजय काळे, अभिजित डांगोरिया, भारत डागर, अर्जुन उंटवाल, सिद्धार्थ दरकर, कपिल टाक, राज नकवाल आदी अनेक सफाई कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान संबंधित व्यक्ती नगराध्यक्षांच्या पक्षाशी संबंधित नगरसेवक कुटुंबातील असल्याने प्रशासनाची भूमिका काय असेल याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर योग्य ती कारवाई होईल का हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. आज दिनांक 1 अप्रैल 2026 को सुबह में जो घटना घटी है, एक नगर सेवक के पति के मार्फत जो अभद्र भाषा हमारे आरोग्य निरीक्षक श्री पाशमवाल साहब इनको भ्रमण ध्वनि द्वारा वक्तव्य किया गया है, इसके निषेध में आज हमने निवेदन किया है. विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार.